इंडिव्हिज्युअली मिळालं. पुढचा बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल आतमध्ये वळण घेणारा जरूर होता. ओ यावेळेला चुकीचा कॉल आणि धावबादची संधी आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे टीम पायगावला. फलंदाज आउट. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत. आणखी एक खेळाडू बाद. काय सुरुवात केली आहे या ठिकाणी पायगाव टीमनं. लागोपाठ 2 धक्के मानकोली टीमला. वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन. पहिला खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्यानंतर झेल स्वरूपामध्ये आपण पाहतोय धक्का लागलेला आहे. चौथा एरबा मानकोली टीमला. नवीन बॅटर बिंदास मैदानामध्ये एंटर होतोय. सदाशिव हा खेळाडू देखील शून्यावर बाद झाला. ज्या सदाशिवनं खूप चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये साकार केला होता तो खेळाडू लवकर बाद झाला. पुढचा बॉल दीपक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्ले सुरू आहे. मिड ऑन द मिड ऑफ सर्कल मध्ये आणि जरूर आता त्याला अनुसरून गोलंदाजी यावेळेला करतोय दीपक मडवी. मला वाटतं अभिनंतर संतोष हा खेळाडू बाद झाला. पुढचा बॉल दीपक. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बिंदा समोर ऑन ड्राईव्ह करण्यात आला. मिडॉनला क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित होता परंतु डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना आता धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. 2 धावा. बघा या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चौटरवा मानकोलीची अशीच काहीशी सुरुवात होती परंतु त्यानंतर योगेश दळवीनं केलेला आक्रमण तो आक्रमण बघण्यासारखा होता. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग हिट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारला ऑन साइडला. डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि हा बॉल आता सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने सरसावतोय. जाईल सीमा पार. सर एकूण धावा किती आहेत? 6 धावा. क्या बात आहे. ओव्हर थ्रो या ठिकाणी जरूर बघायला मिळाला आणि जिथे फलंदाजांवर दबाव वाढत होता तेथे जरूर आता दबावातून बाहेर निघण्याची संधी त्यांना दिली आहे. चला जय कालिका माता कारभार कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करा. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली 8 वर. 8 ऑन बोर्ड. पुढचा बॉल दीपक मडवी. यावेळेला जॉकलेन होता चांगल्या प्रकारे डिगआउट करत असताना बॉलला आउटफील्ड मध्ये पाठवले मिड विकेटला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. स्कोर मोजवी द डबल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 10 वर. 10 ऑन बोर्ड. गुड स्टार्ट फॉर द टीम. चौथ्या मानकोली. सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर
जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि विशेषतः ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आलेल्या 6 रन्स या मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करून देत असताना नेक्स्ट बॉल योगेश समोर दीपकचा ड्राइव्ह करण्यात आला ऑफरायचा फटका मिड ऑफला बॉल येतोय धावबादची संधी आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का या ठिकाणी लागला 3 खेळाडू अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये चौटारबा मानकोलीचे आउट होत आहेत आणि जरूर आता प्रेशर असेल तो बॅटिंग करत असताना टीम मानकोलीवर कारण सुरुवात चांगली मिळाली आहे असं ना की इनिशियल ओव्हर्समध्ये ज्या वेळेला तुमच्या रन्स येतात त्यावेळेला विकेट वाचवणं गरजेचे असतात तेव्हाच तर तुमचा येणाऱ्या ओव्हर्समधील दबाव कमी होऊन जाणार परंतु इथे विकेट्स लवकर गमावले आणि त्याच्यामुळे आता दबाव आणखी वाढत गेला जितू गवळी येतोय सेकंड ओव्हरमध्ये सामना करेल बॅटर सदाशिव मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता हीच ती जोडी सदाशिव आणि योगेश पहिलाच बॉल जितू गवळीचा समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय फक्त मिळेल एकच जाव स्कोर एका धावेने पुढे जाताना 11 वर 11 रन्स ऑन द बोर्ड सुपर संडे महाअंतिम सोहळा कोण होणार करोडपती याचं उत्तर अमिताभ बच्चन देतात परंतु कोण होणार स्वर्गीय रतन शेठ चषकाचा विजेता याचं उत्तर आज आम्ही देऊ आणि तो मिळेल तुम्हाला संध्याकाळी फुल टॉस बॉल योगेश समोर लॉफ्ट करण्यात आला गॅप शॉट सिलेक्शन गॅप फाइंड केला आणि बॉलला थेट पाठवला मिड विकेटच्या पलीकडे सौकार वाह काय फटका खेळला होता फुल टॉस बॉल आणि विशेष म्हणजे गॅप फाइंड केला गॅप शोधणं ही कला असते फलंदाजाकडे ती कला योगेश दलवीकडे आहे चौकारानं स्कोर पुढे गेलेला आहे पुढचा बॉल जीतूचा समोर डाऊन दी ग्राउंड जेलची संधी आहे लॉंग ऑफचा फिल्डर जेल खाली पोहोचला आणि खेळाडू बाद होतो विकेट गॉन बॅटर योगेश दळवी गोस बॅक टू दी डीजे मॅन जोपर्यंत स्ट्रोक फिनिश होत नाही तोपर्यंत प्लीज म्युझिक आपण प्ले नका करू षटकार मारण्याचा प्रयत्न होता चौकारानंतर परंतु या ठिकाणी विकेट मिळाली आहे फलंदाज बाद होतो आणि आणखी एक धक्का लागला तो बॅटिंग करत असताना चौथ्या मानकोलीला ही संपूर्ण कोर कमिटी तुम्ही पाहतात गणेशजी केनी हे सध्या ऍक्शन मध्ये आपण पाहतोय जे माझे अध्यक्ष आहेत त्यानंतर सर्व चेहरे आपण पाहतोय की ज्यांनी भिवंडी न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे संस्थापक प्रताप मारुती पाटील साहेब त्यानंतर स्टँडिंग प्रेसिडेंट मनोहरजी गजानन जोशी साहेब त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेली मेहनत आज आपण पाहतोय की भिवंडी नवीन 40+ संघटना पुढे चालू आहे कटर लेग ब्रेक पाहायला मिळाला पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल डॉट बॉल बघा रेअरली आपण भिवंडी तालुक्यामध्ये पाहतो ना की ज्ञानेश्वर मुकादम मातीच्या विकेटवर 40+ क्रिकेट खेळवलं जातं परंतु ह्या स्पर्धेमध्ये तो प्रयत्न केला यावेळेला पूल करण्यात आला स्ट्रेट टू द फिल्डर विकेट गॉन आणखी एक धक्का चौथा मानकोली संघाला स्कोर कार्ड वरती 15 धावा 15 रन्स असताना यावेळेला खेळाडू बाद होतोय झेल स्वरूपामध्ये अविनाश या संघटनेचा आपण विचार केला तर हरिदास पाटील यांच्या खांद्यांवर जबाबदारी आहे तसेच विनोद काटेकर दीपक म्हात्रे गणपत भोईर सुनील पाटील देवा टावरे निलेश पाटील त्यानंतर रमेश पाटील यांना देखील तुम्ही पाहतायत
नवीन बॅटर प्रेमनाथ माली येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तसेच आपण पाहतोय की मोहन भोईर आणि ज्ञानेश्वर चिकणे जे समालोचक आहेत आणि तेही कोर कमिटी मेंबर आहेत. पुढचा बॉल जीतूचा फुल टॉस आहे आणि थेट फुल टॉसला फेकून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. खराब लेंथ होती आणि जितू गवळीच्या विरुद्ध आलेला आक्रमक फटका तुम्हाला बघायला मिळाला. बॅटर प्रेमनाथ माळीच्या बॅटमधून आल्या सिक्सर. 2 ओव्हरचा केस संपल्या. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या 21 रन्स. यातून जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलचा सामना खेळेल सिद्धिविनायक अंजूर सोबत. आज एकूण 8 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना बघितले. पहिला सामना होता न्यू तुफान पिंपलास विरुद्ध गंगामाता गुंदवली या 2 संघादरम्यान. त्यानंतर एकता स्पोर्ट्स सारंगाव विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. त्यानंतर जय कालिका माता कालवारच्या विरुद्ध चौटेरवा मानकोली आणि स्वयंभू स्पोर्ट पायगावच्या विरुद्ध आई जोगेश्वरी जुनांदुर्की असा सामना आज पहिल्या फेरीमधून तुम्ही बघितले होते. आणि तदनंतर आज सिद्धिविनायक अंजूरनं 2 विजय मिळवले. आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता दुसऱ्या फेरीतील सामना मानकोलीच्या विरुद्ध पायगाव तुम्हाला बघायला मिळतोय. चंदन येतोय 3रा षटक. चंदनचा ब्लॉक होल्ड मध्ये हा बॉल. इथे फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. लाऊड अपील करण्यात आली आहे आणि आता बघूया इथे दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न राहिला. सॉफ्ट सिग्नल सर. सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु आता टीव्ही अंपायरची मदत त्यांनी घेतलेली आहे. परफेक्ट पिक्चर प्रॉपर एव्हिडन्स आपल्याकडे असतील तर अंपायर इथून टीव्ही अंपायरचा निर्णय अथवा सॉफ्ट सिग्नल जो आहे तो इथे मान्य करावा लागेल. दोन्ही टीम्स याची नोंद घ्या. चला या ठिकाणी आपण पाहतोय की जर प्रॉपरली पिक्चर परफेक्ट पिक्चर आपल्याकडे असेल बॅटर आउट. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. तसंही सॉफ्ट सिग्नल फलंदाज आउटच होता. अंपायरनं तो दिलाही होता आणि अखेर आपण या ठिकाणी चेक केलं. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू येथे बाद झालेला आहे. चला सिद्धिविनायक अंजूर आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल या पुढच्या लढतीमध्ये. क्वार्टर फायनलची ती लढत तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. हळूहळू आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. सलग 3 दिवस खूप एन्जॉय केला आणि मला वाटतं की मागच्या 2 दिवस सर्व संघांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज ही उपवासाचा दिवस तरी देखील खूप चांगल्या प्रकारे फराळ खिचडी असेल किंवा इव्हन फ्रूट्स असतील खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था आदरणीय मोहनदादा भोईर यांच्या वतीने करण्यात आली. मेहमान नवाजी काफी अच्छे से करते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. प्रेमनाथ समोर यॉर्क लेंथ होता. चंदन यावेळेला कमाल करतोय. एक काल या सर्वच खेळाडूंनी रेग्युलरचं क्रिकेट गाजवलेलं आहे. दीपक मडवी, जितू गवळी, त्यानंतर चंदन असेल, अशा अनेक क्रिकेटर आपण पाहतोय. ओ यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल मागे आता वेगाने सरसावतोय. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. 4 रन. लेग बाईटचा इशारा नाही आला याचा अर्थ बॅटला स्पर्श करून बॉल निघून गेला फाईन लेगच्या पलीकडे चौकार.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे गेलेल्या 25 धावा 25 रन्स. चंदन मुकादम सध्या गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलेला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 26 वर 26 रन्स. होम फोटो लाईव्ह या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. स्कोर कार्ड वरती 26 धावा 26 रन्स. पुढचा बॉल हो यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. हलक्या हातानं दिशा दाखवली फक्त. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 27. सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथे मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. दबाव जो वाढत चाललेला तो दबाव कमी करण्यासाठी मोठा फटका येणं आवश्यक असेल. यावेळेला जबरदस्त फटका इनसाइड आउट. बॉल लावत होता आणि जरूर झेल पकडला. आणखी एक खेळाडू बाद. सुपरबली टेकन. एक्सलंट टेकन फ्रॉम स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 29 धावा 29 रन्स. दिगंबर पहिल्याच बॉलवर त्याच्या विरुद्ध डबल रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. याही वेळेला आउटफील्ड मध्ये बॉलला पाठवला मिड विकेटला. सेकंडचा कॉल इथे देखील आला आणि ओव्हरथ्रो झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धावा तेथे कंप्लीट झाल्यात. मला वाटतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये बेल्स पडलेल्या होत्या त्यावेळेला स्टंप ऑफ करणं गरजेचं होता परंतु ज्या वेळेला स्टंप ऑफ केला तोपर्यंत बॅटर तिथे सुखरूपपणे पोहोचला होता आणि त्याच्याचमुळे 2 धावा मानकोली टीमला या ठिकाणी मिळाल्यात. स्कोर कार्डवर धावा झालेल्या त्या 31. अंतिम षटक यावेळेला मार्गस्थ आहे. खूप चांगला पलटवार. विशेष म्हणजे चंदन मुकादमनं खूप चांगली गोलंदाजी केली. मॅच मध्ये धावांवर लगाम लावणारी त्यानं गोलंदाजी केली. अथवा 2 ओव्हर्स पर्यंत खूप चांगली टोटल होती. दिगंबर पुन्हा एकदा सामना करेल बॅटर अभि. अभि समोर कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला एक्सप्रेशन्स आपण पाहतोय ज्या प्रकारे झाले असं वाटतं की कॅच ड्रॉप झालाय. होय तसंच वाटतं. बॅटला हलकासा स्पर्श होता आणि कॅच ड्रॉप झाली. विकेट कीपर कडनं 1 धाव सहजगत्या तिथे मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा. चला टेमघर आणि जोशी 11 भादवड ए आपण आता मैदानाकडे या. रिपोर्टिंग करायची आहे. अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या आलेलो आहोत आणि स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकाला आपण आज संध्याकाळी निरोप देणार आहोत. पुढचा बॉल स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. स्कोर कार्ड वरती धावा स्थिर आहेत. 32 धावा 32 रन्स.
अंतिम षटकामध्ये चांगले ॲक्युरेट गोलंदाजी करत असताना ॲक्युरसी दाखवत असताना दिगंबर. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल सातत्याने ऑफ कटर इनकमिंग इन स्विंगर बॉल्स तुम्हाला बघायला मिळालेत. कुठेतरी ओळखले की फलंदाज आतमध्ये येणाऱ्या बॉलवर थोडेसे स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत आणि ते 2 धावा पुन्हा कंप्लीट करण्यात आल्या. स्कोर मोज अप विथ द डबल टीमची टोटल 34. शेवटचा बॉल. लास्ट बॉल टू गो, 1 टू गो. शेवटचा बॉल. इथे देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक डॉट बॉल. याच बरोबर धावा झाल्या धावफलकावरती 34. 35 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता स्वयंभू पायगावला. स्वयंभू पायगाव टीम समोर एक माफक लक्ष्य तर म्हणता येणार नाही, परंतु थोडीशी कमीच टोटल आहे. ज्या फ्लोनं बॅटर्स स्वयंभू पायगावचे तुटून पडले होते मागच्या मॅचमध्ये, त्या कम्पॅरिझनमध्ये थोडंसं कमी स्कोर बनवला आहे. परंतु आता जे पुढ्यात आहे त्याला सामोरे जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये, हिंमत तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. हरकत नाही, 34 बनवल्यात, त्या 34 वाचवण्याची तुम्ही हिंमत ठेवा, या शुभेच्छा आम्ही देतो. आणि 34 चेस करण्याची हिंमत पायगावच्या फलंदाजांनी ठेवा, या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. आणि या पुढील सत्रामध्ये पुन्हा एकदा चिकणे सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. तोपर्यंत काही सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये आदरणीय प्रमोद चौधरी सिनियर 40+ शेख उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रवीण शेट्टी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहत आहेत भिवंडी न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+ ताडाली प्रेझेंट लेट रतन शेठ प्रतिष्ठान ट्रॉफी 2025 cricket festival here, biggest cricket event from ताडालीकर. आदरणीय मोहनदादा भोईर आणि विकी शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. आणि दरम्यान प्रमोद चौधरी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. खिलाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था थोड्याच वेळाने होईल. थँक्यू. आपण पुन्हा एकदा आता दुसऱ्या डावामध्ये ऐकूया पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चिकणे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर ठाकरे. महत्त्वाचा सामना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. चौटायर व माणकोळी आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहतायत. पाहू शकता हा डायग्राम. खरं तर दीपक मडवी टॉपला आहे सध्या, टॉप प्लेयर्स ऑफ सीझन 2024 अँड 25मध्ये. त्यानंतर आपण पाहताय की ज्युनियर बाळा कालवार संघाचा 2 मॅन ऑफ द सिरीजसह दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय. आणि त्यानंतर सोमनाथ पाटील जर बघितलं तर 1 मॅन ऑफ द सिरीज तसेच 2 उत्कृष्ट बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजासह तिसऱ्या क्रमांकावर रँक करतोय. तर नक्कीच राकेश घरत गावदेवी काटेई संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स करत आपण पाहतोय की नंबर 4थ्या क्रमांकावर रँक करतोय. 1 मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर. त्यानंतर राजन पाटील वीरतानाजी दापोडे संघाचा नंबर 5वर रँक करतोय. 1 मॅन ऑफ द सिरीज आणि 1 उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकासह. आणि त्यानंतर रवी पवनपुत्र वडपे, त्यानंतर जितू गवळी स्वयंभू पायगाव, त्यानंतर दिलीप तरे, सिद्धिविनायक अंजूर असे जे खेळाडू आहेत आपण पाहतोय.
हे नक्कीच निलेश मढवी कशेली यानेही मॅन ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक एक जिंकलेले आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ही पूर्ण स्टॅटिस्टिक आपण पाहू शकता. टॉप प्लेअर ऑफ सीझन 2024-25 13वी स्पर्धा आहे आणि 13वी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024-25. मॅच स्टार्ट होते. स्वयंस्फोट पायगाव संघाला 35 धावांचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय की दीपक मडवी मागच्या सामन्यातील अर्धशतकवीर ज्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिकही सन्माननीय माजी सरपंच दापोडे चिंतामण पाटील क्लासमेट यांच्याकडून आलं. तोच दीपक मडवी आणि विकास मुकादम नॉन स्ट्राईकला. पहिला चेंडू अगदी बुंद्यात सोडला होता ऑफस्टम यॉर्कर, मात्र त्यावर प्रतिक्रिया अगदी संत दिली दीपक मडवीने. मिडऑन क्षेत्रामध्ये कॅप्टन आवी तिथे होते, त्यांच्याकडे चेंडू आला आणि त्यानंतर आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. बिंदास माळी पुन्हा एकदा दीपक मडवी समोर ओव्हर द विकेट. पुल केलेला आहे पण त्यानंतर चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल ही नाही आहे. दीपक मडवीचा मनसुबा वेगळा आहे. दीपक मडवीला पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पाहिजे आहेत आणि त्यासाठी स्ट्राईक जी आहे ती स्वतःकडे राखण्याचा त्याचा प्रयत्न आहे. कॅप्टन विकास मुकादम नक्कीच अगदी आरामात नॉन स्ट्राईक एंडला आहे. बॅटिंग मिळो न मिळो मात्र मनाने खुश आहे. त्याचा संघ चांगली कामगिरी करतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू खेचून काढलेला आहे आणि दीपक मडवी जास्त वेळ शांत बसणार नाही. नो बॉलचा इशारा पंचांचा. एकूण 60 धावांवरून खेळी सुरू केलेली आहे मागच्या सामन्यामधून आणि एक बॉल जर बघितला मागचा तर एका बॉलवर तब्बल 13 धावा आलेले आहेत. पहिले 2 बॉल डॉट न्यू बॉल तिथे फेक करायची नव्या चेंडूची. पंच हा बॉल फक्त एकच येईल. ओके 13 धावा धावपलकावर लागलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता तो कुठे ना कुठे अंगाशी आलेला दिसतोय सप्ताह मानकोळी संघाच्या. परंतु कधी ना कधी तुम्हाला स्ट्रॅटर्जी बदल करावा लागतो. समोर एक मोठा संघ होता. दीपक मडवीच्या बॅटमधून धडाधड षटकार येत होते, धावा निघत होत्या. असं बघितलं कॅप्टन अविने आणि त्याने स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा असा विचार होता की जास्तीत जास्त धावा करून दबाव तिथे फलंदाजांवर टाकला जाईल आणि दीपक मडवी तसेच जितू गवळीला जर लवकर बाद केलं तर त्यांचं काम सोपं होणार होतं.
मात्र इथे दीपक मडवी त्या मनस्थितीमध्ये नाही आहे. जबरदस्त टचमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये जणू काही रेग्युलर क्रिकेट खेळतोय की काय तो असं वाटतंय दीपक मडवी. हार्ट ऑफ सिटी नाव दिलेलं आहे त्याला. नक्कीच या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करताना तब्बल 7 ट्रॉफीज त्याच्या वैयक्तिक नावावर आहेत. त्यामध्ये 3 मॅन ऑफ द सिरीज, 2 बेस्ट बॉलर बॅटर आणि 2 बेस्ट बॉलर. ते मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल आलेला नाही. सिंगल फक्त मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 14 लागेल. विकास मुकादम समोर असतील. बिंदास माली या सीझनमध्ये खरं तर पॉवर प्लेमध्ये भरपूर यशस्वी ठरलेला आहे. चेंडू चार टाकून झालेले सर, 2 शिल्लक आहेत. त्याने 14-15 रना भरपूर कमी षटकामध्ये दिलेले आहेत पॉवर प्लेच्या. नेहमीच त्याला पसंती दिली जाते कॅप्टनकडून पॉवर प्लेची. हो, चांगला चेंडू आहे. झपकन आतमध्ये आला होता. बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक. लेग बाय आली. अतिरिक्तच्या रूपाने धावफलकावर 15 लागतायत. पहिलं पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं होतं, खास करून चौथाईराव मानकोळी संघासाठी. मात्र कुठे ना कुठे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय तब्बल 15. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे जेव्हा जेव्हा सामने सुरू होतात ना, टॉपचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात आणि व्ह्युअर्स नेहमीच वाढलेले असतात. बाकी 40+ तुम्ही बघितलं तर इतके चांगले म्हणजे रेग्युलर खेळाडू पाहायला मिळत नाही. परंतु आपण कसं केलेलं 40+ जर तुम्ही झालात, निश्चित तुम्ही कुठूनही या, अगदी थेट तुम्हाला इथे वाईल्ड कार्ड एंट्री मिळेल या 40+ क्रिकेटमध्ये. थांबण्याची गरज नाही. आणि बरेचसे असे खेळाडू आहेत, मी नावं काढली होती आपल्यापर्यंत पोहोचवेनच की किती मागच्या 4 ते 5 वर्षातील रेग्युलर खेळाडू या नवीन 40+ क्रिकेटमध्ये आलेले आहेत. मी नावांची यादी काढली तर जवळजवळ समीर सर 30 ते 32 खेळाडू असे आहेत की या 40+ क्रिकेटमध्ये विविध संघामध्ये खेळत आहेत. मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये जे रेग्युलर क्रिकेट खेळले होते असे खेळाडू. यावेळी मात्र पाहतोय आपण पहिला चेंडू इन स्विंगर आणि नक्की सरळ बॅटने जेव्हा खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू आणि बॅटची भेट झाली नाही. यष्टीरक्षक दळवी यांच्याकडे चेंडू जातोय. सिंगलची ही वाणवा आलेली आहे विकास मुकादमला. मात्र विकास मुकादम फक्त नांगर टाकण्याचं काम केलेलं आहे या पूर्ण इनिंगमध्ये. पहिल्या षटकात त्याला जास्त संधी मिळालेली नाहीये. हाही चांगला चेंडू आहे. बॅकफुटला गेले फलंदाज विकास मुकादम. टॉस झाला चेंडू, कारण फ्लाईट दिली होती आणि मातीच्या खेळपट्टीवर जेव्हा फ्लाईटेड चेंडू टाकले जातात थोडेसे टॉसही होतात. चेंडू धीम्या गतीने फलंदाजापर्यंत येतो. वेट करणं खूप महत्त्वाचं आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकात अविनाश माळी स्वतः कॅप्टन आहे. धावा त्याच्याकडे कमी आहेत आणि नक्कीच कमबॅक करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. 16 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र काय घडलंय, हिट विकेट. यस, इथे चर्चा सुरू होती आमच्या उजव्या बाजूला. नक्कीच प्रेक्षकांमध्ये खास करून चौधरी साहेब आहेत, त्यांनीही सांगितलं होतं की आता हिट विकेट निश्चितच होणार आणि तेच झाले. विकास मुकादमने आपली विकेट सॅक्रिफाय केलेली आहे. 3 चेंडू खेळला तो, मात्र त्याला एकही धाव करता आलेली नाही. आता 15 चेंडू आणि 16 धावांची गरज राहिलेली आहे. जितू गवळी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि मोठं नाव फक्त असून जमत नाही, कामगिरी ही मोठी करावी लागते. दीपक मडवी आणि जितू गवळी हे फक्त नाव मोठे नाही तर या सीझनमध्ये कामगिरी ही त्यांची भरपूर चांगली झालेली आहे. जितू गवळीच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज या सीझनमधील आहे. नक्कीच जयगावदे वडुनगर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये हा फलंदाज स्टार ठरला होता. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. जितू गवळीच्या बॅटमधून आलेला हा धमाकेदार चौका.
तुमचं कितीही वय हो, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा, त्या गोष्टी तुमच्या अंगातून जात नाही. अगदी या जोडीच्या बाबतीत आपण तसंच म्हणूया. आयुष्यभर क्रिकेटची अक्षरशः सेवा केली, क्रिकेटच्या माध्यमातून नवनवीन नाते निर्माण केले, क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवली, क्रिकेटच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्या गावाचं नाव रोशन केलं आणि क्रिकेटच्या माध्यमातून या भिवंडी तालुक्याचं नाव रोशन केलं या जोडीने. तीच जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 23 लागलेले 23. लॉस ऑफ 1 विकेट. आज माझ्या जोडीला गोड आवाज, जबरदस्त कॉमेंटेटर समालोचक समीर ठाकरे सर आहेत. अगदी थोड्या वेळामध्ये आणि थोड्या कमी वयामध्ये त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स कॉमेंट्री क्षेत्रामध्ये केलेला आहे, समालोचन क्षेत्रामध्ये. हा फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप बघितलेलं आहे. आता मात्र मिड विकेट सीमारेषा क्लिअर. जितू गवळीच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. धावसंख्या 27. दुसऱ्या सामन्यामध्ये खरं तर दोन्ही संघ अगदी चांगली प्लॅनिंग करून उतरणं खूप महत्त्वाचं होतं. कुठे ना कुठे चौथा हिरवा माणकोली संघाचे बॅट्समन आज अपयशी ठरले. खास करून जर बघितलं योगेश दळवी 13 धावा केल्या. फुलटॉस चेंडू आहे, इथे थांबणार नाहीये जितू गवळी. चेंडू फिरकावून दिलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अपयशी ठरले. शेवटी मात्र अभिने थोडा प्रतिकार केला, प्रेमनाथ माळीने थोडा प्रतिकार केला. त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आला होता. 2 षटकं झाली, 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र 2 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नाही, हे मैदान आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे की हे मैदान जे आहे ना, ते गोलंदाजांचं कर्दनकाल ठरलेलं मैदान आहे. इथे गोलंदाजी करताना तुम्हाला भरपूर पेशंट ठेवावे लागतात. भरपूर तुम्हाला ध्यान द्यावं लागते की चेंडू कुठे वेडा वाकडा पडू नये यासाठी. देवानंद मामा गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू मात्र बीट होतोय, फलंदाज बीट होतोय योगेश दळवी आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि याचबरोबर विजय संपादन केला जात.